आपल्याला जास्त मित्रांनो आपण बघू शकतो, मी काही हे करणार नाही. आताच आमचे मराठा सेवक काळकुटे नाना बोललेत, युवराज मस्के बोललेत आणि आमचे सहकारी पण बोललेत मित्रांनो, आणि शेतकरी बोललेत. या शेतकऱ्याचं दुःख आपल्याला बघवत नाहीये, कारण आपण बघतोय या ठिकाणी सगळीकडे पाणीच पाणी आहे. ते मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करा आपण पण, कारण या ठिकाणी जे काही 10-10 फुटापर्यंत शेती वाहून गेलेली आहे, ऊस वाहून गेलेला आहे. कारण आपण एक मिनिट तिकडे कॅमेरे दाखवा, पलीकडे याच्याकडे ऊस दाखवा, कारण ऊसाचे काय हाल आहेत आणि ह्या जमिनीचे काय हाल आहेत. मित्रांनो 5-5 वर्ष मला वाटत नाही की शेतकऱ्यांकडे काही पिकन. आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशी विनंती करतो की आपण सरसकट पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ज्या शेतकऱ्याचं जास्तीत जास्त नुकसान झालं आहे त्यांना विशेष पॅकेज देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि शेतकऱ्याच्या अश्रू पुसण्याचं काम आपण करावं. कारण शेतकरी जगला तर आपण जगू या भावनेतून आपण मदत करावी एवढं बोलतो. आणि मित्रांनो हे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जरांगे पाटील.